आता बातम्या पाहूयात विस्ताराने। उद्धव ठाकरे यांनी पैठणच्या नांदगावमधील दौऱ्यामध्ये शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे। दरम्यान आपण प्रचारासाठी आलेलो नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय। तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायलाच हवी, न्यायासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय। मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही, कारण तुम्ही सगळेजण आता कंटाळला। दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्याला गुळ लावून जातो। तुम्ही सुद्धा एवढे भोळे भावले की स्वप्न दाखवलं की त्यांना बळी पडतात आणि आपलं आयुष्य कोणातरी देऊन टाकतात। मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळली। पाऊस थांबायचं नावच घेत नाही। म्हणजे असं वाटायला लागलं की हा पाऊस आता थांबणारच नाही, सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाही। कधी नव्हे तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं। हेक्टरी 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे, ती शेतकऱ्यांची मागणी जी लावून धरलेली आहे। बरोबर आहे का चूक आहे? आणि जे थकीत कर्ज आहे, कर्ज फेडणार कसं तुम्ही आता? कारण हातातला सगळं पीक तर गेलंच, खरीप गेला तर रबी सुद्धा कसा घेणार? कारण जमीनच खरडून गेलेली। मग आपलं दयावान सरकार त्यांचा अभ्यास चालू आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला? सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना, मी काही घरी नाही घेऊन गेलो ती माहिती। सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे। मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती। मी काय साहेब अंमलदार आणि आपल्या सगळ्या लोकांनी नोंदवलं पाठवले पैसे घेऊन सरकारी यंत्रणा वापरली। ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे। महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती, तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे। अभ्यास कसला करताय? जे काही पॅकेज जे अर्धवटे म्हणजे नाहीचे पॅकेजची थट्टा आहे, शेतकऱ्याची ताकद काय असेल ती दाखवून द्या पाहिजे। आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही काळजी करू नका। बाकी कोणी येऊ न येऊ, मी आज मत नाही मागायला आलो, मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलेलो आहे। लढा तुमचाच आहे, लढणार, न्याय मिळवून देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।